मनसेनेची जी निर्मिती झाली या निर्मितीमध्ये मराठी माणूस कधी नव्हता। तो अचानक जो आला ते सुद्धा कुठल्या तरी अशाच एखाद्या कृपाशंकरनी दिलेलं ते शस्त्र आहे आणि त्यामुळे भाषावार प्रांतरचना झाली। जेव्हा बाहेरची लोक इथे आली तेव्हा त्यांनी काही आपल्या इन्स्टिट्यूशन्स उभारल्या, जसं आता केळवणी मंडळ वगैरे आहे आणि अशा ठिकाणी 50% जागा ह्या त्यांच्या कॉलेजमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये ह्या गुजराती भाषिकांसाठी रिझर्व्ह केलेल्या असतात। तसंच ठाकूर कॉलेजमध्ये हिंदी भाषिकांसाठी 50% जागा ह्या अशा रिझर्व्ह केलेल्या असतात। तर याविषयी आपली काय मत आहे सदाजी? महाराष्ट्रामधल्या ज्या ज्या काही अशा प्रकारच्या संस्था असतील त्या संस्थांमध्ये इतरत्र लोकांना बिलकुल रिझर्वेशन देऊ नये। ते फक्त इथल्या मराठी माणसांसाठीच असावं। जर ठेवता आलं रिझर्वेशन तर इथल्या मराठी माणसांनाच ठेवावं ते, आणि इतर ज्या सीट असतील त्या मेरिटवर भराव्यात। इथे त्यांनी ती गुजराती शाळा आहे म्हणून गुजरातीसाठी त्याला रिझर्वेशन काही ठेवावं हे मला वाटतं योग्य वाटत नाही। ते मराठी माणसांसाठी। आपलं काय मत आहे साहेब? ते सरकार देतं आणि सरकारमध्ये आम्ही ऐका ते कायदा करताना जे परमिशन देतात ते मराठी भाषिक आहेत। राज्यकर्ते किंवा जे परमिशन देतात ते कोण आहेत हे विचार सगळे राजकीय पक्षांनी बाकी सगळे सोडून केलं पाहिजे। रवींद्रजी, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारावासा वाटतोय की आपण आता इथे बरीच ही चर्चा केली, उहापोह केला। आपण पाहिलं की राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे, मराठी माणसाची पण तितकीच ही जबाबदारी आहे। आता आपण बघतोय की विधानसभेच्या निवडणुका या परत तोंडावर येणार आहेत। आता नुकत्याच मतदारसंघाची ही पुनर्रचना होत आहे। अशा वेळेला फक्त मराठी माणसाचा मतदारसंघ असा उरलेला आहे का? नाही ना, ही दुर्दैवाने अशी स्थिती नाहीये। कुठेतरी हा एक मराठी माणसांच्या मनामध्ये एक सल आहे की कुठेतरी आक्रमण वाढत चाललेलं आहे का, किंवा पुनर्रचित ह्याच्यामध्ये मतदार संख्या वाढल्यामुळे हिंदी भाषकांची आपल्याला आता आपला प्रतिनिधी निवडून देता येणार नाहीये का, किंवा किंबहुना दुसरा एक हिंदी प्रतिनिधी आपल्याला आपल्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मिळेल का, अशी एक भीती आहे त्याच्यामध्ये। आणि त्यामुळे यांनी जे काही आता जे हा मुद्दा उचलून मराठीचा जो हे केला तो कुठेतरी सहानुभूती मिळून गेलाय। अर्थात त्यांच्या पक्षाला मतं मिळतील की नाही हे मी सांगू शकणार नाही आणि ती सांगण्याची जागा नाही। कुठल्याही राजकीय पक्षांनी आता मराठीचं कार्ड हे किती दिवस वापरावं असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की मुंबईमध्ये आणि शिवसेनेची ज्या उद्देशाने स्थापना झाली मराठी माणसांसाठी तो आग्रह शिवसेनेने कधी सोडला नाही। त्यामुळे मराठी माणसाचं कार्ड हे कायमस्वरूपी मुंबईत चालेल आणि ते चालावं अशा प्रकारचा आग्रह आमचा कायम राहील। पण ते कार्ड आता मनसेने पळवलं नाही का? नाही, काय नाही। मी तुम्हाला एक सांगतो, हे सगळं मराठी माणसांची असलेली जी मतं आहेत याच्यामध्ये विभागना व्हावी म्हणून केलेलं यांचं एक ते षडयंत्र आहे आणि त्यामुळे हे जगजाहीर आहे। लोकांनाही माहिती आहे ते की मनसेनेने आत्ता केलेलं जे आंदोलन आहे, कारण मनसेनेची जी निर्मिती झाली या निर्मितीमध्ये मराठी माणूस कधी नव्हता। तो अचानक जो आला ते सुद्धा कुठल्या तरी अशाच एखाद्या कृपाशंकरनी दिलेलं ते शस्त्र आहे आणि त्यामुळे ते झालेलं आहे। आणि एवढं जर असेल मराठी माणसाचं खरंच मनसेनेला जर प्रेम असेल आणि काँग्रेस मराठी माणसावर जर अन्याय करत असेल तर जागोजागी काँग्रेस बरोबर जी मनसेने युती केलेली आहे ती ताबडतोब त्यांनी तोडतो असं जाहीर करावं, ताबडतोब करावं। नाही, दोन गोष्टी आहेत। काँग्रेस या पक्षाला 2 महानगरपालिकांमध्ये कुठलंही स्वतः पद न घेता बाहेरून पाठिंबा दिलेला आहे। यांच्यासारखं मुंबई महानगरपालिकेमध्ये समाजवादी पक्षाच्या बरोबर आमची युती नाहीये, नंबर 1। नंबर 2 की पक्षाला 2.5 वर्ष आमच्या झालेली आहे आणि राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलंय की मला राष्ट्रीय नेता व्हायचा नाहीये। मला यांच्यासारखं ते लाई चना, बिरा संमेलन, पधारो मारो देश हे कार्यक्रम करायचे नाहीयेत। माझी बाउंड्री महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राकरताच काम करेन। हा धंद्याचा विषय होऊ शकत नाही, अस्मितेचा विषय। या विषयावरच लढवणार। मला तुम्हाला एक सांगायचंय, तुम्ही जर रेकॉर्ड करून बघितलं या महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षीय जवळजवळ 20% लोकप्रतिनिधी, मग ते आमदार असून देत, एमएलसी असून देत, एमपी असून देत किंवा एमपी बॅकडोर म्हणजे राज्यसभेचे, जवळजवळ 20% हे लोकप्रतिनिधी आणि इव्हन नगरसेवक देखील हे अमराठी भाषिक आहेत। तर कृपाशंकरजी अजून किती सहिष्णुता मराठी आणि माणसाने आणि सर्व राजकीय पक्षातल्या मराठी माणसांनी दाखवावी। आता आग्रह हा असला पाहिजे की सर्व पक्षामध्ये किमान 90% 100% नसेल तर मराठी भाषिक लोकांनाच तिकीटं मिळाली पाहिजेत। कम वॉट मे आहे 95% ते मान्य करतात, मान्य मला कल्पना आहे 99% बरोबर। शिवसेनेमध्ये लोकप्रतिनिधी मराठीच आहे, आमच्या पण पक्षामध्ये। पण कसं आहे की ही या सर्व पक्षांमध्ये देखील आग्रहाची चळवळ झाली पाहिजे। खासगीमध्ये यांच्या पक्षाचे लोक सांगतात मला नाही मिळणार ते हे पद कारण मी मराठी नाहीये, तर अमुक एक जाती किंवा भाषिक गटाच्या आधारावर मी राजकारण करेन
हा गंड देखील अमराठी भाषिकांनी कुठेतरी सोडला पाहिजे. हे सगळे एकेका अंगाने जाणारे प्रश्न आहेत. भाषेचा प्रश्न हा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न, त्याच्या सवयी, त्याच्या लकबी, त्याच्या झालेल्या चुका, त्याची अनास्था काही गोष्टींबद्दलची, त्याच्या मोठमोठ्या झालेल्या चुका, त्याच्याकडून करून घेतलेली चांगली वाईट कामं, या सगळ्यातून तो अमिबासारखा प्रश्न तयार झालेला आहे. त्याला एक फिक्स आकार नाहीये. मराठी माणसाच्या उन्नतीकरता जे जे काय करता येईल ते सर्व पक्षांनी करावं. त्यामध्ये कुठेही राजकारण आणू नये. अनेक उदाहरणं आहेत की या प्रश्नाच्या निमित्ताने सर्व पक्षातले उत्तर प्रदेश आणि बिहारमधले राजकीय नेते आणि मुंबईत ज्यांचं पोट चालतंय असे अभिनेते सगळे एकत्र आले. ही एकजूट आपल्यापासून 5-10 महिलावर आपल्याला दिसती. ह्याचा मराठी माणसाने कुठेतरी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. मी यांच्यावर यांनी माझ्यावर टीका करणं किमान या विषयात तरी थांबवलं पाहिजे, एवढं फक्त सुचवेल. रवींद्रजी, आता आपल्या समोर हे असं एक सुंदर चित्र निर्माण झालं. तुम्हाला काय वाटतं की येत्या आगामी ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या, तर त्याच्या बॅकड्रॉपवरती जसं मी मगाशी म्हटलं की आता कुठलाही मतदारसंघ हा पूर्णपणे मराठी मतदारसंघ राहिलेला नाहीये, तर हे जे आता इतके सुविचार इथे मांडले गेले ते कितपत फॉलो होणार आहेत? मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणचे निवडणुकीतले जे प्रश्न असतात किंवा कुठल्या प्रश्नावर निवडणुका लढल्या जातात ते वेगवेगळे असतात. म्हणजे आता गुजरातमध्ये हा सध्या मोदींनी जो केला तो पूर्णतः विकासाच्या प्रश्नावर त्यांनी निवडणूक लढवली, पूर्णतः व्यक्ती केंद्रित अशी. म्हणजे एक पूर्ण नरेंद्र मोदी त्या निवडणुकीवर संपूर्ण त्यांची छाप होती. उद्याच्या विधानसभेच्या याच्यामध्ये समजा बाळासाहेब ठाकरे प्रचाराला उतरू शकले नाहीत किंवा ते काही वेगळ्या मार्गाने त्यांचा प्रचार झाला, राज ठाकरे उतरतील, तर मुद्दे कुठले असणार आहेत त्याच्यावर मला असं वाटतं की मतदार मत देईल. विकासाच्या कुठल्याही एका लॉबीवरती म्हणजे डिपेंडंट न राहता आज आपण मायावतीला सुद्धा शेवटी ब्राह्मणांचं सहकार्य हे शेवटी घ्यावंच लागलेलं आहे. तर अशा वेळेला कुठल्याही भाषेसाठी म्हणा किंवा कुठल्याही एखाद्या धर्माच्या मुंबईपुरतं म्हणाल तर मुंबईमध्ये आता ज्या प्रकारे मराठी आणि हिंदी भाषिक हे जे आता बहुसंख्य आहेत त्यामुळे मुंबईत तरी हिंदी भाषिकांना कुरवाळण्याचं काम हे प्रत्येक पक्षाला करावं लागणार आहे. ते कोणीही अमान्य करू नये. म्हणजे आपण मला असं वाटतं की आपण म्हणजे वेगळ्या पद्धतीने आजचा दिवस आहे आणि निवडणुकीची तिकीट वाटायचा दिवस 1.5 वर्षाचा आहे. माझ्या पक्षाचं धोरण मी सांगितलेलं आहे. त्या बाबतीत मी शिवसेना पक्षाचं म्हणणं देखील मान्य करीन. 99% मराठी आणि हे सर्व पक्षांनी करावं हा आग्रह असला पाहिजे. महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही. एक उत्तर प्रदेशच्या आमदारांच्या जीवावर आलेला एक खासदार मुंबईचा प्रदेशाध्यक्ष होतो समाजवादी पक्षाचा, ही भूषणावह गोष्ट नाहीये. कुठेतरी त्या राज्याचा विकास. कृपाजी, आत्ताच ह्या चर्चेतनं असं निष्कर्षाला आलेलं आहे की कुठेतरी परत कुरवाळण्यात येणार आहे. आपण खुश झालेले आहात थोडेसे. मला असं वाटतं की मी एका सांताव विधानसभाचा आमदार म्हणून आम्हाला मतदारामध्ये कुठला उत्तर भारतीय किंवा महाराष्ट्रीयन जास्त संख्याने मला निवडून दिलेलं आहे. 23,000 मताने मला निवडून दिले, तर त्यामध्ये असा भाग नव्हता की आम्ही हिंदी भाषिक आहे म्हणून मराठी भाषेने मत दिले नाही. विकासावर किंवा मुद्देवर आपण इलेक्शनमध्ये जाऊया हे विषय जेव्हा तुम्ही मत पुढे आणला 40 वर्षापासून तेच मराठी माणसामध्ये फक्त या इलेक्शनमध्ये तुम्ही त्यांच्यासाठी एवढे तिकीट दिले तेच केलं पाहिजे का? मराठी माणसांना नासामध्ये जायचं, मराठी माणसांनी ITI मध्ये जायचं, मराठी माणूस उद्योगपती व्हायचं, ह्याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न केला पाहिजे. जर मराठी भाषाबद्दल आपण बोलला ह्याच्या विषयावर जर आपण गेला तर मला वाटतं की निवडणुका सोडून निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर जायला पाहिजे. मुंबईची परिस्थिती काय आहे, मुंबईची परिस्थितीमध्ये कसा आपण करायचं हा विषय जर घेऊन निवडणुकामध्ये गेले तर मला वाटतं निवडणुका तसा करावा, आयडियोलॉजीवर करावा, मुद्द्यावर करावा, विकासावर करावा. इतर गोष्टी फक्त आता विकासाचा मुद्दा आलाच आहे तर एक गोष्ट आता सांगू इच्छिते की जे परप्रांतीय इथे येत आहेत त्याच्यापेक्षा आपल्याच राज्याचा विकास हा आपण लोकांनी जर केला, कारण की बिहारमध्ये मिनरल्स ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तिथे अवेलेबल आहे, आयर्न आहे किंवा कोळसा आहे, तर या सगळ्याचा एका औद्योगिकीकरणासाठी तिथे विकासाच्या दृष्टिकोनातनं अशी पावलं का उचलली जात नाहीयेत? नाही उचलतात तेवढी मतलब इन्फ्रास्ट्रक्चर नाहीच आहे तिकडे. हा आयलँड आहे मुंबई, नाही मुंबई आयलँड आहे म्हणून हे वाढू शकत नाहीये. आता लोक पुणेला जातात, नाशिकला जातात, बेंगलोरला जातात, हैदराबादला जातात, कानपूरला जातात, हे ठिकठिकाणी सुरू आहे. पण उद्योग सगळे राज्यामध्ये जर झाला तर गरज पडणार नाही लोकांना. मतलब की इथे आपण हे नुसतं बोलण्यात न बोलतो की उद्योग निर्माण झाला की माणसाला जायला काही पडणार नाही,